एक सोनोने परिवाराला एक वारसा आहे. लोक जनसेवा करण्याचा एक वारसा आहे आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून आमचं परिवार करत आहे. माझा प्रवीण माझा आहे असं म्हणत सोनोने आमचं परिवार असं म्हणत माझ्या लोक पाठीशी उभा राहिलेले आहेत आणि प्रत्येक घराघरामध्ये हरिदास सोनोने परिवाराला लोक ओळखत आहेत. पब्लिकमधनं फिरत असतोय. खरोखर लोक आठवण करतात, साहेब तुम्ही खरोखर ज्यावेळी तुम्ही होता त्यावेळी जे आम्हाला बघायचं आपला माणूस एक आपलं हृदयापासून एक आपलं नाळ आहे, आपली एक नाळ जोडलेली होती, ती मध्ये कुठेतरी तुटलेली होती. तर आज प्रवीणच्या रूपाने ती परत आपली नाळ परत आता जोडणार आहे. आणि आता तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे. उद्या 16 तारखेला प्रवीण हरिदास सोनोनेचा आपण गुलाल खेळत आहे. साहेब तुम्ही जरा सुद्धा टेन्शन घेऊ नका, काही करू नका. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे आणि 16 जानेवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील विविध दिग्गजांना भेटतोय आणि आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आदरणीय हरिदास सोनोने साहेब. साहेब नमस्कार. मी आपलं आमच्या या के न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर या निवडणुकीत आपले चिरंजीव आदरणीय प्रवीण सोनोने साहेब निवडणूक लढवत आहेत. एकंदरीत काय प्रतिक्रिया द्याल? प्रवीण सोनोनेला वारसा एक. माझे वडील रामकृष्ण सोनोने 1985 साली त्यांनी इलेक्शन लढवले, ते सुद्धा उपमहापौर झाले. त्यानंतर मी 1995 साली मी नगरसेवक झालो, 2000 साली झालो, 2005 साली नगरसेवक झालो. मी या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये गेली 15 वर्ष नगरसेवक होतो. मी उपमहापौर झालो. माझी मिसेस 2010ला जवाहरनगरमध्ये नगरसेविका झाली, ती महापौर झाली. एक सोनोने परिवाराला एक वारसा आहे. लोक जनसेवा करण्याचा एक वारसा आहे आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून आमचं परिवार करत आहे. आमचं कुटुंब फार मोठं आहे. आम्ही 5 भाऊ, जॉईंट फॅमिली आहे आणि एकत्र कुटुंब आमचं आहे. आणि आमच्या घरामध्ये कुणीही येऊ दे, काही असू दे, प्रत्येकाला जनसेवा करण्याचं आमचं ध्येय आहे. आजमध्ये भागामध्ये मला फिरताना असं म्हणजे जाणवलं की लोकांनी सांगितलं, हरिदास हे बघ तू काम केलेलं त्यावेळीच्याच गटरी अजूनपर्यंत दिसतात, तो रस्ता अजूनपर्यंत दिसतोय. काय मला आनंद वाटायचा, ह्या मुलाला तू ॲडमिशन दिलंय, ते पोरगा आज इंजिनियर झाले. आनंद वाटायचा, एक मनाला एक आनंद वाटायचा की बाबा लोक आपल्याला काम सांगतात आणि आपल्या हातानं परमेश्वर कृपेनं चांगली चांगली कामं भविष्यामध्ये झालेली आहेत. जवाहरनगर हाऊसिंग सोसायटीमध्ये पूर्णपणे आज मी गेली 25 वर्ष या जवाहरनगर हाऊसिंग सोसायटीचा चेअरमन आहे. इथं मी पूर्णपणे आजपर्यंत ड्रेनेजची कामं पूर्ण केली आहेत, रस्त्याची कामं केलेली आहेत. भागाचा विकास हेच आमचं ध्येय असते. लोकांनी आम्हाला कामं सांगावी, ती आमच्या हाताने व्हावी, ह्याच्यासारखं आम्हाला कुठलं आनंद मिळत नाही आहे. आणि तोच वारसा माझा मुलगा प्रवीण हरिदास सोनोने तो आज आपल्या काँग्रेसच्या तिकिटावरती इलेक्शनला उभा आहे. मी आपल्याला एक हात जोडून विनंती करतो, हाच वारसा पुढे चालवण्यासाठी, जनसेवा करण्यासाठी तुम्ही कृपा करून प्रवीण हरिदास सोनोने उद्या येणाऱ्या 15 तारखेला हात याचं चिन्ह आहे. या हाताच्या चिन्हावरती मशीन नंबर 2 आहे, क्रमांक 3 आहे, त्या ह्याच्यावरती बटन दाबून प्रवीण हरिदास सोनोने हात या चिन्हाला विजय करावा आणि आमचे बाकीचे तिन्ही उमेदवारांना सुद्धा विजय करावा. मी आपल्याजवळ कळकळीची विनंती करत आहे. माझी मिसेस ज्यावेळी महापौर झाली त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. त्यावेळी जवाहरनगरसाठी आयसोलेशन हॉस्पिटल ते जवाहरनगर हा मागासवर्गीय भाग होता. एकदम छोटा भाग असल्यामुळे तिथं ड्रेनेज कधीच झालेलं नव्हतं. त्यावेळी 107 कोटी रुपये मी बजेट आणलं आणि 107 कोटीच्या बजेटमध्ये पूर्णपणे आयसोलेशनपासून ते वायपी पवार नगरपर्यंत रस्ता आणि ड्रेनेज केलं. हे असा रस्ता एवढा सुंदर केला आहे, म्हणजे बोलायला नको एवढा सुंदर रस्ता झालेला आहे. आजपर्यंत या रस्त्यावरती कुठं खळगे नाहीत, काही नाहीत, किरकोळ पडलेले आहेत. ते 10 वर्ष 15 वर्ष झालेले आहेत. नक्कीच अतिशय उत्कृष्ट काम आपलं आजपर्यंत आहे. अनेक विकास कामांचा डोंगर आपण उभा केला. आता प्रचारादरम्यान आपलं जनतेतून फिरणं होते, कसा प्रतिसाद मिळतो? नाही, मी आता पब्लिकमधनं फिरत असतोय. खरोखर लोक आठवण करतात, साहेब तुम्ही खरोखर ज्यावेळी तुम्ही होता त्यावेळी जे आम्हाला बघायचं आपला माणूस एक आपलं म्हणजे हृदयापासून एक आपलं नाळ आहे, आपली एक नाळ जोडलेली होती, ती मध्ये कुठेतरी तुटलेली होती. तर आज प्रवीणच्या रूपाने ती परत आपली नाळ परत आता जोडणार आहे.
आणि आता तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे. उद्या 16 तारखेला प्रवीण हरिदास सोनवणेचा आपण गुलाल खेळत आहे साहेब. तुम्ही जरा सुद्धा टेन्शन घेऊ नका, काही करू नका. प्रवीण हा आपला हक्काचा माणूस आहे आणि घरचा माणूस आहे. आज चिले कॉलनी असू दे, नेहरू नगर असू दे, सम्राट कॉलनी असू दे, जवाहरनगर हाऊसिंग सोसायटी असू दे, शास्त्री नगर असू दे, गजानन महाराज नगर असू दे, या पूर्ण प्रभागामध्ये आज गेली 15 वर्षे आणि माझी मिसेस 5 वर्ष, असे 20 वर्ष आम्ही काम केलेलं आहे. आणि प्रत्येक घराघरामध्ये हरिदास सोनवणे परिवाराला लोक ओळखत आहेत. नक्कीच. एकंदरीत या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल? मतदाराला मी आवाहन करतोय, आज जर बघितलं तर सगळीकडे घोळच आहे. कुठे ईव्हीएम मशीन हॅक झालं, कुठं काय झालं. जर बघितलं तर भागाचा या प्रशासनाचं राज्य होतं. या 5 वर्षात कुणी कुणालाही विचारलं नाही. ज्यावेळी नगरसेवक असतोय त्यावेळी भागामध्ये विचारलं जाते, गटरी कधी स्वच्छ झाल्या नाहीत, काय नाहीत. भागामध्ये भरपूर. आता काल मी चिले कॉलनीमध्ये फेरी मारली, बघितलं कोंडाळा कुठं रस्ता आहे, कुठं दिसत नाही. रस्त्यावर सगळा कोंडाळा झालेला आहे. त्यावेळी बायकांनी मला सांगितलं, सोनवणे साहेब तुम्ही होता त्यावेळी कचरा कुठे दिसत नव्हता, तुमचा एक फोन यायचा आणि तिथं कोंडाळ्याने गटर साफ होत होत्या. आज जर बघितलं तर लई वाईट झालाय. माझा प्रवीण माझा आहे असं म्हणत, सोनवणे आमचं परिवार असं म्हणत माझ्या लोक पाठीशी उभा राहिलेले आहेत. धन्यवाद साहेब. आज आपल्यासोबत होते कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आदरणीय हरिदास सोनवणे साहेब. त्यांनी त्यांच्या काळात केलेल्या विकास कामांचा डोंगर आपल्याशी बोलताना सांगितला. सत्तेत असताना त्यांनी अनेक कोट्यवधींची केलेली विकास कामे त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितली. नक्कीच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सत्तेत असताना काम केलेलं आहात. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.